पोलीस भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। 15,631 प्लस जागांसाठी पोलीस भरती निघाली आहे। पोलीस भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी 12वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला-मुलींना फॉर्म भरता येणार आहे पोलीस भरतीमध्ये। आणि 29 ऑक्टोबर पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू झाले आहे आणि 30 नोव्हेंबर 2025 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे पोलीस भरतीची। आणि त्याचबरोबर जे भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते की सर पोलीस भरतीचा ग्राउंड कधीपर्यंत येणार आहे, कधीपर्यंत ग्राउंड या ठिकाणी होणार आहे। मेन आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून याबद्दल बोलणार आहे। आणि काही विद्यार्थ्यांचे असे सुद्धा प्रश्न होते की सर मुंबई पोलीसला आम्ही फॉर्म भरू काय, मुंबई पोलीसला कोणी या ठिकाणी फॉर्म भरला पाहिजे, याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। कारण की जागा जास्त मुंबई पोलीसमध्येच आहे। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो मुंबई पोलीसला जे आपल्याला या ठिकाणी कशा प्रकारे पेपरचा पॅटर्न असतो याबद्दल सुद्धा आपण या ठिकाणी बोलणार आहे। आणि त्याचबरोबर जे उंची किती लागते, छाती किती, ग्राउंडला कोणकोणते येणार, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया काय आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पोलीस भरतीबद्दल सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर आता पोलीस भरतीसाठी आपल्याला फॉर्म भरण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत, तसे तर फक्त 2 डॉक्युमेंट लागते। जसं आधार कार्ड आपल्याला लागणार आहे आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो सिग्नेचर लागणार आहे आणि फोटो आपल्याला लागणार आहे। पण विद्यार्थी फॉर्म भरण्यासाठी जात असाल तर आपल्याला जे सोबत आधार कार्ड न्यायचं आहे ओरिजिनल, त्याचबरोबर 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट नाही, कास्ट सर्टिफिकेट नाही, डोमिशियल नाही, हे काही पडले राहू दे, एवढं काही डॉक्युमेंट लागत नाही। फक्त पासपोर्ट फोटो लागते, सिग्नेचर लागते, हे राहू द्यायचे फक्त आपल्याजवळ। कारण की फॉर्म भरताना यामधली माहिती लागते, कास्ट सर्टिफिकेट मधली सुद्धा माहिती लागते, डोमिशियल मधली सुद्धा काही माहिती लागते, ठीक आहे। तर हे काही डॉक्युमेंट आपल्याला सोबत न्यायचे फॉर्म भरण्यासाठी, ठीक आहे। तर आता पोलीस भरतीमध्ये सध्याच्या कंडिशनला तुम्ही या ठिकाणी गडबड करू नका, कारण की भरपूर विद्यार्थी म्हणत आहे कुठं फॉर्म भरू आम्ही। तर सध्याच्या कंडिशनला गडबड करू नका, 5-10 दिवस अजून थोडंसं थांबा, थोडंफार तुम्ही अध्ययन करा, थोडाफार या ठिकाणी विचार करा, मागच्या वर्षी कुठं कट ऑफ कमी गेला होता, कुठं जास्त गेला होता, याचा काही तुम्ही या ठिकाणी विचार करा प्रत्येक जिल्ह्यामध्ये। आणि त्याचबरोबर तुम्ही हा सुद्धा त्या ठिकाणी पहा की कट ऑफ कुठं जास्त गेला, कट ऑफ कुठं कमी गेला आहे, आपल्या कॅटेगरीच्या किती जागा कमी आहे, आपल्या कॅटेगरीच्या किती जास्त जागा आहे, ह्या काही सर्व विचार करून हे काही अभ्यास अध्ययन करूनच जे विद्यार्थी मित्रांनो ठाम निर्णय घ्या आणि फॉर्म भरा। कारण की फॉर्म भरणे चालूच आहे। 30 नोव्हेंबर 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। अजून आपल्याजवळ 1 महिना या ठिकाणी पडलेला आहे, 1 महिना अजून आपल्याजवळ शिल्लक आहे फॉर्म भरण्यासाठी, ठीक आहे। तर त्यामुळे फॉर्म भरण्यासाठी गडबड करू नका, विचार करा। कारण की एक वेळा जर आपण फॉर्म भरला तर डबल आपल्याला एडिट करता येत नाही, एक लक्षात ठेवा, तर आपलं या ठिकाणी नुकसान होणार आहे। तर एक वेळा विचार करा तुम्ही आणि त्यानंतरच या ठिकाणी फॉर्म भरा, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता पोलीस भरतीचे ग्राउंड कधीपर्यंत होणार आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीचे जे ग्राउंड असणार आहे हे या ठिकाणी लवकर या ठिकाणी चालू होणार आहे। सोमवार जर आपण या ठिकाणी पाहिलं तर सोमवार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहे। जसं जिल्हा परिषद झालं, पंचायत समिती झालं, महानगरपालिका झालं, ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणूक आहे ह्या डिसेंबर महिन्यामध्ये आहे। आणि 9 नोव्हेंबर पासून आचारसंहिता सुद्धा लागण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवल्या जात आहे। तर आचारसंहिता लवकरच या ठिकाणी लागणार आहे, तर आचारसंहितेमध्ये ग्राउंड नसतो, एक लक्षात ठेवा। त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो तर पोलीस भरतीचं जे ग्राउंड आहे तर सध्याच्या कंडिशनला डिसेंबर महिन्यापर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, तर ह्या काही निवडणुका झाल्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीचं जे ग्राउंड आहे हे जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये ग्राउंड चालू होण्याची दाट शक्यता आहे, एक लक्षात ठेवा। कारण की काही ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो ग्राउंड बनणं चालू आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। कारण की लवकरच या ठिकाणी पोलीस भरतीचं ग्राउंड होणार आहे, एक लक्षात ठेवा। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये राहा। जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यामध्ये कधीही या ठिकाणी ग्राउंड होऊ शकते, ह्या 2 महिन्यामध्ये काही सांगताच येत नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आतापासून जेवढे पण काही आपले इव्हेंट आहे तर ते आउट ऑफ या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करा। आणि त्याचबरोबर जे आता भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर आम्ही मुंबई पोलीसला फॉर्म भरू का, आम्ही मुंबई पोलीसला फॉर्म भरू का, आणि मुंबई पोलीसला कोणी फॉर्म भरला पाहिजे। तर पहा तुमची जर पोलीस भरतीची प्रॅक्टिस झाली नसेल, तुमचं काही या ठिकाणी ग्राउंड
35-36च्या वर तर या ठिकाणी आतापर्यंत गेलं नसेल। ठीक आहे, गोळाफेक झालं, 100 मीटर रनिंग झालं आणि त्याचबरोबर जे या ठिकाणी 1600 मीटर रनिंग झालं। आपली जी प्रॅक्टिस आहे तर तुम्ही या ठिकाणी तपासून पहा, टायमिंग लावून तुम्ही पहा, गोळा फेका, तुम्ही हे सर्व आपलं अध्ययन करा की आपल्या या ठिकाणी फिजिकलमध्ये किती मार्क भेटून राहिले। तुम्हाला जर समजा 40 पर्यंत जरी मार्क या ठिकाणी पडत असेल, 35 ते 40 पर्यंत जरी तुम्हाला या ठिकाणी मार्क पडत असेल, 40 जरी मार्क तुम्हाला फिजिकलमध्ये पडत असेल तर चांगल्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरू शकता तुम्ही। तुमचं जर चांगलं फिजिकल असेल तर 40च्या वरतं जर तुमचं फिजिकल असेल तर आपल्या जिल्ह्यामध्ये तुम्ही भरू शकता किंवा दुसऱ्या जिल्ह्यामध्ये भरू शकता। त्याचबरोबर तुमचा जर ग्राउंड समजा 30 मार्काचा येत असेल, 35 मार्काचा येत असेल, 20 मार्काचा येत असेल, 15 मार्काचा येत असेल, 10 मार्काचा आपलं फिजिकल होत असेल, 15 मार्काचा 17-16 कमी जर आपलं फिजिकल येत असेल तर मुंबई पोलीसमध्ये फॉर्म भरा। कारण की मुंबई पोलीस भरतीचं जे ग्राउंड आहे हे सगळ्यात शेवटी होते। एक लक्षात ठेवा, सर्व पहिले ज्या ठिकाणी कमी अर्ध आले पहिले तिथलं ग्राउंड होते आणि हे कमी अर्ध आल्यानंतर त्यानंतर मुंबई पोलीस भरतीचं ग्राउंड होते। आणि त्याचबरोबर मुंबई पोलीसला जास्त जागा यावर्षी आहे, एक लक्षात ठेवा, सर्वात जास्त ज्या जागा आहे मुंबई पोलीसला आहे। आणि त्याचबरोबर मुंबई पोलीस भरतीचा जो पेपर आहे, पेपरचा सुद्धा तुम्हाला एक फायदा भेटणार आहे। मुंबई पोलीस भरतीचा जे पेपरचा जो पॅटर्न आहे तर पेपरमध्ये सर्वात जास्त जे प्रश्न परीक्षेला विचारले जाते मुंबई पोलीसच्या तर ते जीकेचे विचारले जाते, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर तुमचं जीके जरी चांगलं टॉप असेल तरी सुद्धा तुम्ही मुंबईला फॉर्म भरू शकता। तुमचं जीके टॉप आहे आणि तुमचे बाकीचे विषय थोडेफार कमी आहे, जसं बुद्धिमत्ता चाचणी झालं, गणित झालं, मराठी व्याकरण झालं, हे काही तुमचे कमजोर असेल, त्याचबरोबर फिजिकल तुमचं कमजोर असेल तर मुंबई पोलीसला तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरा। कारण की त्या ठिकाणी टाइम सुद्धा आपल्याला जास्त भेटणार आहे, पेपरमध्ये सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी फायदा होणार आहे आणि आपल्याला फिजिकलसाठी जो आहे जास्त टाइम आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे। तोपर्यंत आपले इव्हेंट या ठिकाणी आउट ऑफ होणार आहे, तोपर्यंत आपलं जे विद्यार्थी मित्रांनो ग्राउंडमध्ये चांगला मार्क आपल्याला त्या ठिकाणी भेटणार आहे। पण मुंबई पोलीसला जे 35च्या वर आपल्याला ग्राउंडमध्ये मार्क पडले पाहिजे हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। तर पोलीस भरतीमध्ये जे आपण या ठिकाणी पाहिलं तर पोलीस भरतीमध्ये 12वी पासवर आपल्याला फॉर्म भरता येते, बॅट्समनमध्ये 10वी पासवर फॉर्म भरता येते। तर आपण ग्राउंडचा जर आपण विचार केला तर जे पोलीस शिपाईचं पद आहे, पोलीस बॅट्समनचं पद आहे, पोलीस कारागृहाचं पद आहे, तर यामध्ये 1600 मीटर रनिंग आहे पुरुष उमेदवारांसाठी, 20 मार्कासाठी गोळाफेक आहे, 15 मार्कासाठी 100 मीटर रनिंग आहे, 15 मार्कासाठी अशा प्रकारे 50 मार्काचा ग्राउंड असणार आहे। महिला उमेदवारांसाठी जे ग्राउंड असणार आहे पोलीस शिपाई, पोलीस बॅट्समन, पोलीस कारागृह यामध्ये 800 मीटर रनिंग आहे, 20 मार्कासाठी गोळाफेक आहे, 15 मार्कासाठी 100 मीटर रनिंग आहे, 15 मार्कासाठी अशा प्रकारे यामध्ये 50 मार्काचा ग्राउंड असणार आहे गोळा। आणि त्याचबरोबर जे चालकचं पद आहे, चालक पदामध्ये जे ग्राउंड असणार आहे पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग आहे, 30 मार्कासाठी गोळाफेक आहे, 20 मार्कासाठी अशा प्रकारे 50 मार्काचा ग्राउंड असणार आहे। महिला उमेदवारांसाठी जे चालकमध्ये ग्राउंड असणार आहे 800 मीटर रनिंग आहे, 30 मार्कासाठी आणि गोळाफेक आहे, 20 मार्कासाठी अशा प्रकारे 50 मार्काचा ग्राउंड असणार आहे। आणि SRPFला जे ग्राउंड असणार आहे 100 मार्काचा असणार आहे, ज्यामध्ये 5 किलोमीटर रनिंग आहे, 25 मिनिटांमध्ये रनिंग मारली आपण तर 50 मार्क भेटणार आउट ऑफ। आणि गोळाफेक 25 मार्कासाठी, 100 मीटर रनिंग आहे 25 मार्कासाठी अशा प्रकारे 100 मार्काचा ग्राउंड SRPFला आहे। उंचीचा जर विचार केला तर बॅट्समन पदामध्ये उंची खूप कमी लागते, सर्वात कमी, आणि बाकीच्या पदामध्ये जी उंची लागते तर 165 सेंटीमीटर पुरुष उमेदवारांसाठी, महिला उमेदवारांसाठी 155 सेंटीमीटर, 79 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। आणि जे SRPFचं पद आहे SRPFमध्ये उंची आपली लागणार आहे 168 सेंटीमीटर, 79 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरले पाहिजे। आणि हे झाल्यावर आपलं काय असणार आहे पेपर, सामान्य ज्ञान आणि करंट अफेअरचे 25 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न, मराठी व्याकरणचे 25 प्रश्न, गणिताचे 25 प्रश्न, अशा प्रकारे 100 मार्काचा पेपर असणार आहे। 1.5 घंट्याचा पेपरसाठी टाइम भेटणार आहे, निगेटिव्ह मार्किंग नसते। अशी प्रोसेस आपल्या YouTube चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार। आजच्यासाठी तर थांबतो, भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय